नमस्कार. आजच्या सत्राची सुरुवात प्रार्थनेने करूयात. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. आपल्या नेहमीच्याच पद्धतीप्रमाणे आपण सर्वप्रथम पहिल्या काही सूत्रांची संख्या ऐकूयात आणि मग आपल्या सत्राला सुरुवात करूयात. द्वादशोऽध्यायः अथातो दोषभेदीयाध्यायं व्याख्यास्यामः. अथातो दोषभेदीयाध्यायं व्याख्यास्यामः. इति स्माहुरात्रेयादयो महर्षयः. इति स्माहुरात्रेयादयो महर्षयः. पक्वाशयकटिसक्ति श्रोत्रास्थिस्पर्शनेन्द्रियम्. पक्वाशयकटिसक्ति श्रोत्रास्थिस्पर्शनेन्द्रियम्. स्थानं वातस्य तत्रापि पक्वाधानं विशेषतः. स्थानं वातस्य तत्रापि पक्वाधानं विशेषतः. नाभिरामाशयस्वेदो लसीकारुधिरं रसः. नाभिरामाशयस्वेदो लसीकारुधिरं रसः. दृक्स्पर्शनं च पित्तस्य नाभिरत्र विशेषतः. दृक्स्पर्शनं च पित्तस्य नाभिरत्र विशेषतः. उरः कण्ठशिरःक्लोम परवाण्यामाशयो रसः. उरः कण्ठशिरःक्लोम परवाण्यामाशयो रसः. मेदोघ्राणं च जिह्वा च कफस्य सुतरामुरः. मेदोघ्राणं च जिह्वा च कफस्य सुतरामुरः. प्राणादिभेदात् पञ्चात्मा वायुः प्राणोऽत्र मूर्धकः. प्राणादिभेदात् पञ्चात्मा वायुः प्राणोऽत्र मूर्धकः. उरः कण्ठचरो बुद्धिरुदयेन्द्रियचित्तधृक्. उरः कण्ठचरो बुद्धिरुदयेन्द्रियचित्तधृक्. ष्ठीवनक्षवथूद्गार निःश्वासान्न प्रवेशकृत्. ष्ठीवनक्षवथूद्गार निःश्वासान्न प्रवेशकृत्. उरस्थानमुदानस्य नासानाभिकलांश्चरेत्. उरस्थानमुदानस्य नासानाभिकलांश्चरेत्. वाक्प्रवृत्तिप्रयत्नोर्जा बलवर्णस्मृतिक्रियः. वाक्प्रवृत्तिप्रयत्नोर्जा बलवर्णस्मृतिक्रियः. व्यानोरुधिस्थितः कृत्स्नदेहचारी महाजवः. व्यानोरुधिस्थितः महाजवः. गत्यपक्षेपणोत्क्षेपनिमेषोन्मेषणातिकाः. गत्यपक्षेपणोत्क्षेपनिमेषोन्मेषणातिकाः. प्रायः सर्वाः क्रियास्तस्मिन् प्रतिबद्धाः शरीरिणां. प्रायः सर्वाः क्रियास्तस्मिन् प्रतिबद्धाः शरीरिणां. समानोऽग्निसमीपस्थः कोष्ठे चरति सर्वतः. समानोऽग्निसमीपस्थः कोष्ठे चरति सर्वतः. अन्नं गृह्णाति पचति विवेचयति मुञ्चति. अन्नं गृह्णाति पचति विवेचयति मुञ्चति. अपानोपानगश्रोणि बस्तिमेढ्रोरुगोचरः. अपानोपानगश्रोणि बस्तिमेढ्रोरुगोचरः. शुक्रार्तवशकृन्मूत्रगर्भनिष्क्रमणक्रियः. शुक्रार्तवशकृन्मूत्रगर्भनिष्क्रमणक्रियः. ठीक आहे, आपण आपल्या अध्ययन सत्राला सुरुवात करूयात. उदान वायूचं जे काय सूत्र आहे आणि त्याची टीका याबद्दल आपण आता अभ्यास करूयात. उरस्थानमुदानस्य नासानाभिगलांश्चरेत्. वाक्प्रवृत्ती प्रयत्नोर्जा बलवर्ण स्मृती क्रिया. सूत्र छोटं आहे आणि त्यावरची टीकाही छोटी आहे. त्यातल्या फक्त काही परिभाषा ज्या आहेत त्या परिभाषा आपल्याला समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. ती थोडीशी गंमत आहे, ती कशी आपण पुढे बघूयात. पुन्हा मुळात सूत्र बघूयात. पहिल्यांदा उदानस्य, उदानाचे. उदानस्य हे षष्ठी एकवचन ह्याचं या विभक्तीचं रूप आहे. उरस्थानम,
उरह हे उदानाचं स्थान आहे. आता स्थान म्हणजे अवस्थिती स्थान, याबद्दल आपण पुरेसे बोललो आहोत. आणि ज्यांनी ज्यांनी गृहकार्य केलंय त्यांना सुद्धा याबद्दल विचार करायला पुरेशी संधी मिळाली असेल. त्यामुळे याबद्दल मी अधिक वाच्यता करत नाही की उदानाचं उर हे स्थान आहे. आणि नासा नाभी गलांश चरेत, नासा नाभी गलान चरेत म्हणजे काय, तर नासा, नाभी आणि गल या ठिकाणी तो चरण करतो. म्हणजे आपण बघितलं होतं की चर या धातूचा अर्थ गती अर्थ काय, गती म्हणजे हालचाल. ज्या ठिकाणी त्याचं विचरण स्थान आहे त्या स्थानांची यादी म्हणजे नासा, नाभी आणि गल अशा प्रकारे दिलेली आहे. बघा, प्राणाची व्याप्ती तुम्हाला आठवतीये का? आपण तेव्हा पाहिलं होतं की उरप प्रदेशामध्ये, कंठ प्रदेशामध्ये हे प्राणाचं विचरण स्थान असतं. त्याच ठिकाणी उदानाचं पण सुद्धा उदानाचंही विचरण स्थान आहे. जो आपण एक चर्चा केली होती पित्त आणि कफ, वात आणि पित्त यांच्या कॉमन स्थानांच्या अनुषंगाने की एका स्थानामध्ये सुद्धा दोन दोष हे सहवास करू शकतात, एकमेकांना कोणतीही दृष्टी न करता प्राकृत अवस्थेत राहू शकतात. त्यानुसारच इथं वायू तर एकच आहे. प्राणादी भेदात पंचात्मा वायू हो प्रथम एकवचन, त्याचे जे काही आपण संज्ञा भेदाने प्रकार करतोय ते सुद्धा एकाच अवकाशामध्ये स्वतंत्ररित्या आपापली कामं करत राहू शकतात. याचं खूप साधं सोपं उदाहरण इथं समोर आहे तुमच्या, की प्राणाचं विचरण स्थान हे उरकंठ आहे, उदानाचं पण विचरण स्थान हे अवस्थिती स्थान उर आहे, आणि गल म्हणजेच कंठ हे त्याचंही विचरण स्थान आहे. म्हणजे बघा की त्या त्या ठिकाणी दोन भिन्न भिन्न कार्य करणारे वाताचे जे काही संज्ञाभेद आहेत ते एकाच वेळेस कार्यरत असू शकतात. बघतो की नाही की आपण पुढे जी कामं बघणार आहोत ती कामं ही प्रायः इन पॅरल होत असतात. म्हणजे वायू हा एका वेळेस एकच काम करतो असं तर अजिबात नाहीये. वायू हा एका वेळेस अनेक ठिकाणी अनेक कामं, एकाच ठिकाणी पण अनेक कामं, वेगवेगळी कामं करत असतो. दॅट इज द ब्युटी ऑफ वायू. आणि हे आम्हाला या निमित्ताने व्हिज्युअलाइज करायचा प्रयत्न करायचा आहे. ओके, पुढची ओळ बघा. वाक प्रवृत्ती, प्रयत्न, ऊर्जा, बल, वर्ण, स्मृती, क्रिया. क्रिया हे पुन्हा त्या उदान वायूचं विशेषण आहे. तो कसा आहे? तो ह्या सर्व क्रिया करणारा आहे. कोणकोणत्या क्रिया? सर्वप्रथम वाक प्रवृत्ती. प्रायः वाक प्रवृत्ती हे उदानाचं कार्य आहे, हे तुम्हाला आम्हाला माहिती असतं. वाक प्रवृत्तीचा जर तुम्ही जेव्हा आपल्याला प्रथम वर्षाला संस्कृत विषय शिकवला जातो तेव्हा आम्हाला ती गोष्ट सर्वप्रथम सांगितली होती वर्गामध्ये की कोणत्याही वाक जी वाचा आहे त्याची उत्पत्ती ही नाभीपासून होत असते. आणि नाभीपासून ती उत्पत्ती होत होत शेवटी वाक प्रवृत्ती जी होते म्हणजे वाचा ही फुटते, ज्याला म्हणतो मराठीमध्ये आपण, ती फुटण्यासाठी त्या आघातासाठी जे काही शेवटी अवयव लागतात त्याला आपण दंत, ओष्ठ, तालू वगैरे जिव्हा या गोष्टींना आपण त्या ठिकाणी संबोधित करतो. मग आपले तसे स्वर व्यंजन ह्या गोष्टी त्याप्रमाणे ठरतात, त्यांची उच्चारण स्थानं काय आहेत. पण मुद्दा असा की उदान ज्याची व्याप्ती ही तुमच्या नाकापासून ते नाभीपर्यंत आहे, ज्याचं मुख्य स्थान हे उर प्रदेश आहे, मात्र वाक प्रवृत्ती या कामासाठी तुम्हाला नाभीपासून त्याचा उगम हा समजून घेणं आवश्यक असतं. हे खूप महत्वाचं आहे. आपण मराठीमध्ये म्हणतो की बेंबीच्या देठापासून ओरडतोय. या म्हणीमागे ही संकल्पना आहे. आपल्याकडे पूर्वी व्यवहार वेगळा, सामान्य भाषा वेगळी आणि शास्त्र वेगळं असं नव्हतं. शास्त्रातली उदाहरणं, वाक्प्रचार हे भाषेमध्ये यायचे. सो नाभी हे वाक प्रवृत्तीचं उगमस्थान आहे, कारण तिथपासनं उदानाची व्याप्ती आहे अगदी नाकापर्यंत. जी सर्व स्थानं ही वाक प्रवृत्तीसाठी काही नाही काही कारणाने मदत करत असतात. आणि म्हणून प्रायः वाक प्रवृत्ती म्हणजे बोलण्यामध्ये कधी अवरोध असेल, मग ते मूक मिमिण्यासारख्या गोष्टी असतील किंवा वाक्संग असेल, त्यामध्ये आम्हाला ज्याप्रमाणे आपण बघितलं की मागच्या वेळेस इंद्रिय दृक हे कार्य प्राणाचं होतं, हे काम त्याचं शिरस्थ काम आहे. डोक्यात राहून प्राण ते काम करतोय. इथं मात्र जो उदान वायू आहे तो साक्षात वाचेची उत्पत्ती करण्यासाठी ज्या हालचालीची आवश्यकता आहे ती हालचाल ही उदानाकडनं होती. हा इकडं भाग समजून घेणं महत्वाचं आहे. वाक प्रवृत्तीनंतर 3 पुढे परिभाषा येतात: प्रयत्न, ऊर्जा आणि बल.
त्यानंतर वर्ण नावाचा विषय येतो आणि सगळ्यात शेवटी स्मृती येतं. आता हे तीन जे काही मध्ये विशिष्ट भाव आलेले आहेत, प्रयत्न, ऊर्जा आणि बल, जर गंमत पाहिली तर ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी या परिभाषांचा उपयोग केलेला सापडतो भिन्न भिन्न अधिकरणामध्ये, आणि त्यांच्या भिन्न भिन्न टीका या आपल्याला बघायला मिळतात. आणि अनेक ठिकाणी त्यांनी प्रयत्नाला उत्साह म्हटलंय, ऊर्जेला बल म्हटलंय, ऊर्जेला उत्साह म्हटलंय. त्यामुळे ह्या तिघांचे नेमके अर्थ का? कारण जेव्हा ग्रंथकार इतके सिमिलर शब्द एकामागे एक वापरतो तेव्हा त्यांना प्रत्येकाच्या अर्थाची वेगळी छटा अपेक्षित असते. पण त्या शब्दांचे हे शब्द आहेत थोडेसे फ्लुइड आहेत, त्यांचे त्या त्या अधिकरणामधले कॉन्टेक्स्ट मधले अर्थ हे थोडे बदलू शकतात. ही गोष्ट आपल्याला अनेकदा बघायला मिळते. ऊर्जेचा अर्थ बल हा अनेक ठिकाणी टीकाकारांनी केलाय, पण इथं ऊर्जानंतर बल सुद्धा आलंय. मग नक्की प्रयत्न म्हणजे काय, ऊर्जा म्हणजे काय, बल म्हणजे काय, हे समजून घ्यायचा आपण प्रयत्न करूयात. यासाठी मी म्हटल्याप्रमाणे की या शब्दांचा प्रायः बृहत्तरीमध्ये कुठे कुठे उल्लेख आलाय, तिथे टीकाकारांनी काय अर्थ लावलाय हे वाचायचा प्रयत्न केला. त्यानंतर मूल अर्थ जे आहेत, जे आपले संस्कृत कोश आहेत, शब्द कल्पद्रुम, वाचस्पत्य, ते बघायचा प्रयत्न करायचा, त्यांची निरुक्ती सापडते का बघायचा प्रयत्न करायचा, आणि त्यावरून आपल्याला इथं त्यातल्या अर्थातल्या वेगळेपणाची छटा समजते का हे आता शोधायचा प्रयत्न करायचा. हे काम मी करायचा प्रयत्न केलाय. आणि आता त्यानुसार जे काही खालची टीका आणि त्या मागचा अभ्यास याबद्दल जो काही विषय आहे तो आता बोलूयात. त्यासाठी मी आता अरुण दत्ताची सर्वांग सुंदर टीका ही वाचायला सुरुवात करतो, म्हणजे त्या मुद्द्यापर्यंत आपण पोहोचू. उदानस्य प्रधानम उरह स्थानम, उदानाचे प्रधान हे उर असे स्थान आहे. नासादींश्च चरती, नासा इत्यादी जे काही वरती नाभी गल मंडळी आहेत त्यांच्या ठिकाणी याचं चरण होतं, म्हणजे ते त्यांचं विचरण स्थान आहे. वा प्रवृत्त्यादी क्रिया, तो कसा आहे, तो क्रिया करणारा आहे. कोणत्या? वाक प्रवृत्ती इत्यादी. आता या सर्व गोष्टी खूपच सोप्या सरळ आहेत. बेसिकली अरुण दत्त तुम्हाला समराईज करून देतोय की ह्या सूत्रात त्यांनी काय काय सांगितलंय, इतकंच आहे. फक्त एका शब्दाची तो टीका करतो. नेमकी काय सांगतो बघा. प्रयत्न कार्येषु पदार्थ ग्रहणादिषु उद्यमः. प्रयत्न म्हणजे काय, तर कार्येषु, जी गोष्ट करायची आहे, कशा गोष्टी, उदाहरणार्थ पदार्थ ग्रहण म्हणजे एखादी गोष्ट हातामध्ये पकडणं. आता हेच एक साधं उदाहरण झालं. कोणतंही काम करायचं आहे, ते काम करण्याच्या वेळी जो काही उद्यम लागतो त्या उद्यमाला प्रयत्न असे म्हणा. मग थोडक्यात काम करताना लागणारा उद्यम असा या टीकेचा शब्दशः अर्थ झाला प्रयत्नासाठीचा. म्हणजे काय, तर साधे खरं बघा, अवघड काही नाहीये, पण मुद्दामून आपण अर्थ लावायचा प्रयत्न करतोय, कोणताही अर्थ गृहीत धरत नाहीये. तुम्ही ह्याच अनुषंगाने लगेचच खाली बघायचा प्रयत्न केलात हेमाद्रीमध्ये, तर तो म्हणतो प्रयत्न हा इति उत्साह. आता हे दोन अर्थ थोडे वेगळे झाले. वरती उद्यम असा अर्थ होतो, खाली उत्साह असा अर्थ होतो. मग ह्याच्यामध्ये आम्ही अन्य संदर्भांचा अभ्यास केला की एक गोष्ट कळते की प्रयत्न किंवा प्रयत्न असा मूळ शब्द आहे, त्याचा जो मुख्य अर्थ घेतला जातो तो अर्थ प्रयास. हिंदीमध्ये म्हणतो ना आपण प्रयास किया आहे, किंवा इंग्रजीमध्ये साक्षात त्याला एफर्ट असं म्हटलं जातं. आणि ह्या उद्यमाची गरज काय आहे बाबा, तर ती गोष्ट आपण थोडी पुढे बघूयात. जेव्हा ऊर्जा आणि बल बघूयात तेव्हा मग नक्की प्रयत्न हा कधी केला जातो आणि प्रयत्नाला बलापेक्षा वेगळं महत्व काय आहे त्या गोष्टी बघूयात. पण आता एफर्ट किंवा प्रयास हे त्याचे अर्थ आहे, तितकं लक्षात ठेवा. आता पुढचा शब्द आहे ऊर्जा. ऊर्जा याचा अर्थ जर तुम्ही खाली हेमाद्री बघितलं तर ऊर्जा इति प्राणनम असं म्हटलेलं आहे. ऊर्जा म्हणजे प्राणन. आता प्राणनाचा अर्थ काय, असं खूपदा होतं बरं की आम्हाला संस्कृत भाषाच मुळी नवीन आहे, त्यामुळे जेव्हा आम्ही संस्कृत टीका वाचतो आणि जेव्हा त्या टीका आम्हाला काही शब्दांचे अर्थ सांगतात तेव्हा ते अर्थ सुद्धा आम्हाला माहित नसतात, कारण भाषाच आम्हाला नवीन आहे. ते तसं इथं होऊ शकतं की प्राणन म्हणजे काय, तर प्राण देऊ करणारा किंवा दुसऱ्या शब्दामध्ये जीवन कर्म करणारा. सो ऊर्जा याचे
दोन अर्थ हे आम्हाला त्याच्या निरुक्तीनुसार सापडतात. एक तर प्राणन करणे म्हणजे जीवन कार्य करणे, किंवा बल हा सुद्धा ऊर्जा या शब्दाचा अर्थ पाहिला जातो. हे दोन्ही शेडच्या अर्थाचे आहेत. पण बल या शब्दाचा उल्लेख सूत्रामध्ये मूलतः असल्याने इथं आपण ऊर्जेचा अर्थ प्राणन, त्याला आपण इंग्रजीमध्ये लाईव्हलीनेस असं म्हणू शकतो. आता गंमत बघा, मी आता म्हटल्याप्रमाणे की ऊर्जा हे शब्दाचे अनेक कार्य, अनेक अर्थ हे अनेक ठिकाणी केलेत. जो काही हे आहे उत्साह नावाचं जे काही मुख्य कार्य आहे अलीकडच्याच अध्यायामध्ये वाचाचं, त्याच्यामध्ये अरुण दत्त आणि हेमाद्री त्या ह्याच्यामध्ये टीकेमध्ये, उत्साहाच्या टीकेमध्ये काय म्हणतो ती बघण्याची गोष्ट आहे. काय बघा, उत्साह श्वास निश्वास हा शब्द तिकडे आलेला आहे. ते तिथं टीकेमध्ये दोघही थोडा वेगळा अर्थ करतात. इतकंच नाही तर अष्टांग हृदय सूत्रस्थान अध्याय क्रमांक 2 जी स्नान याची टीका आहे, स्नान ऊर्जा बलप्रदम असं आलंय. पुन्हा तिकडं ऊर्जा आणि बल हे दोन्ही शब्द आलेत. आणि तिथे अरुण दत्त आणि हेमाद्री दोघंही तिथे अर्थ करतात ऊर्जा म्हणजे उत्साह. तुम्ही जर थोड्या अन्य ग्रंथांकडे गेलात, चक्रपाणीकडे गेलात, तर अर्थांच्या शेड्स अजून थोड्या बदलतात. चक्रपाणी म्हणतो क्रमांक 30 मध्ये ऊर्जा म्हणजे मनोबल, ऊर्जा म्हणजे मनोबल. आणि अरुण दत्त हा ह्याच ग्रंथामध्ये सूत्रस्थानाच्या 8व्या अध्यायामध्ये तो ऊर्जा या शब्दाची टीका करताना लिहितो मन प्रहर्ष, मनाच्या स्थायी प्रहर्ष होणे, प्रकर्ष आणि हर्ष होणे याला ऊर्जा म्हटलंय. तो बघा, ऊर्जेचे इतक्या साऱ्या छटा आहेत अर्थाच्या. पण आपल्याला आता शोधायचंय की प्रयत्न आणि बलापेक्षा नक्की ऊर्जा म्हणजे काय, तेही आपण पुढे बघूयात. आता तिसरा शब्द कोणता उरला, बल. आता बल ही सुद्धा खरं खूप व्यापक संकल्पना आहे, पण आम्हाला जो त्याचा एक नक्की अर्थ माहितीये चरकातला, की बलाचे परीक्षण कसं केलं गेलं पाहिजे, बलम व्यायाम शक्त्या परीक्षेत, अशा प्रकारे. म्हणजे आता बघा, आम्हाला 3 गोष्टी इथं ज्या आमच्या समोर आहेत की प्रयत्न, बल आणि ऊर्जा, हे तिघांचे एकत्र अर्थ बघायला गेलो आणि त्यातल्या अर्थांचे फरक बारकावे बघायचा प्रयत्न केला तर काय होऊ शकेल बघा बरं. आपण उदाहरणाची कार्य बघतोय, त्या अनुषंगाने सर्वप्रथम म्हणजे ऊर्जा. ऊर्जा हा पहिला अर्थ बघितला तर त्याचे जे काही इथं रिलेव्हंट अर्थ होऊ शकतात ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये, त्यामध्ये मनोबल, उत्साह, मनप्रहर्ष, प्राणन, हे जे काही भिन्न भिन्न टीकाकारांचे अर्थ आहेत यांच्या शेड खूप जवळचे आहेत. ऊर्जा हे मानस पातळीवर होणारं कार्य आहे. ऊर्जा ही मुळात मानस पातळीवर असेल तर पुढच्या सर्व प्रकारच्या शारीर मानसादी कर्म होतील. बघा, म्हणून त्यांनी ऊर्जाला उत्साह म्हटलंय. असं खूपदा चर्चा केली जाते की वाताच्या कामांमध्ये उत्साह श्वास निश्वास या क्रमात श्वासोच्छ्वासापेक्षा सुद्धा उत्साहाला प्रथम क्रमांक का दिला, कारण उत्साह नसेल तर कोणतंही कार्य सुरू करण्याची क्षमता ही अंगात नसते. म्हणून मी आता म्हटल्याप्रमाणे की 11व्या अध्यायामध्ये अरुण दत्त आणि हेमाद्री टीका करताना अरुण दत्त म्हणतो उत्साहाच्या टीकेमध्ये सर्व चेष्टासु उद्योग आणि हेमाद्री म्हणतो अध्यवसाय. सो ह्या सगळ्या अर्थांच्या जंजाळामध्ये आम्हाला काय समजून घ्यायचंय की ऊर्जा वी कॅन हिअर इन दिस कॉन्टेक्स्ट कोरिलेट विथ द एन्थुझियाझम और इनिशिएशन ऍट द लेवल ऑफ माइंड. मनामध्ये नवीन कार्य करण्यासाठी जो भाव उत्पन्न होतो, ज्याद्वारे नवीन कार्य हाती घेऊन सुरू केलं जातं, त्या ट्रिगरला, त्या भावाला, त्या काय म्हणतो उदाहरणाच्या कार्याला ऊर्जा असं म्हणायचं. सो त्याला अजून एक शेड आहे की एन्थुझियाझम. बघा, जी लोक एन्थुझियास्टिक असतात ही नवीन नवीन काम करायला सुद्धा उत्सुक असतात म्हणतो मराठीमध्ये आपण. हो, तो कधी बाहेर जायला उत्सुक असतो. एन्थुझियास्टिक, एन्थुझियाझम हॅज गॉट सम अफिनिटी टू स्टार्ट समथिंग न्यू. तर ही जी क्षमता आहे की काही नवीन एखादी क्रिया ही सुरू करण्यामागे जी काही प्रेरणा लागते ती उदाहरणाच्या ऊर्जा या कर्माद्वारे अभिव्यक्त होते. म्हणून ऊर्जा इज समथिंग विच इज नीडेड टू स्टार्ट अ न्यू ऍक्शन. आता प्रयत्नामध्ये काय म्हटलंय बघा, कार्येषु पदार्थ ग्रहणादिषु. कार्येषु हे सप्तमी बहुवचनाचं रूप आहे. कामामध्ये, आता कामामध्ये म्हणजे विधीन,
किंवा ड्युरिंग असा अर्थ घेतला तर याचा अर्थ की एखादं काम सुरू झालंय, सम वर्क सम फंक्शन हॅज ऑलरेडी स्टार्टेड. ते काम चालू असताना ते काम चिकाटीनं पुढे न्यायचा जो काही क्षमता आहे तो म्हणजे प्रयत्न. म्हणजे एखादं काम हाती घेतलं जातं, पण जसं वात प्रकृतीच्या लक्षणामध्ये सांगितलेलं आहे की तो आरंभ होतो त्या माणसाकडून कामांचा, पण लगेचच त्याचा कामांमधला उत्साह निघून जातो, त्या कामाला तो तडीच लावू शकत नाही. म्हणजे काय की शीघ्रारंभी अशा प्रकारचं आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो. त्याप्रमाणे आरंभ करणं यासाठी ऊर्जा लागते, पण आरंभ केल्यानंतर ते काम हे उद्यमाद्वारे, चिकाटीद्वारे, एफर्ट्सद्वारे पुढे रेटणं याला म्हणायचं प्रयत्न. आणि बघा बरं, प्रयत्न हा सुद्धा मानसभाव आहे. आणि तिसरा मुद्दा बल. बल इन दिस कॉन्टेक्स्ट इज द फिजिकल कॅपेबिलिटी, शारीरिक क्षमता, ताकद, स्ट्रेंथ याला म्हणायचं बल. आता ह्या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की एखादं काम अथ ते इति यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतं. कारण त्याला मनातनं प्रेरणा पण लागते, प्रयत्न पण लागतो, आणि नुसतं मानस पातळीवर ऊर्जा आणि प्रयत्न असून चालत नाही. ते पूर्ण करण्यासाठी तेवढी पुरेशी क्षमता आमच्या शरीरामध्ये पण हवी. आणि अशा प्रकारे ही तीनही कार्य आम्हाला उदाहरणाची बघायला मिळतात. ह्या त्यांच्या कामांमधल्या छटा आहेत. म्हणजे एखादी क्रिकेटची मॅच आहे, त्या क्रिकेटच्या मॅच मध्ये जेव्हा एखादा प्लेअर खेळायला येतो तर पहिले त्याला माहितीये की समजा आपलं टार्गेट हे 350 रनांचं आहे 50 ओव्हरमध्ये, तर त्याला सुरुवात मोठी करायला लागते. तो पहिल्यांदाच 15 बॉल 30, 15 बॉल 25 असे रन करणं, यासाठी जी काही उमेद लागणं त्याला ऊर्जा म्हणता येईल. पण एकदा पुढच्या 15 ओव्हर झाल्या, 20 ओव्हर झाल्या, ती गोष्ट होत राहिली आणि आपल्याला अजून भरपूर रन करायचे असतात, त्यासाठी पेशन्स लागतो, रनिंग बिटवीन विकेट करायला लागतं. या प्रक्रियेमध्ये सुद्धा टिकाव धरण्यासाठी जी मानसिक स्थिती लागते त्याला म्हणायचं प्रयत्न. की कार्येषु ते काम सुरू झाल्यानंतर जो उद्यम करायला लागतो, एफर्ट्स घ्यायला लागतात, दॅट इज नथिंग बट प्रयत्न. आणि हे सगळं करण्यासाठी शारीरिक क्षमता पाहिजे. मला एवढं पळून सुद्धा थकता कामा नाहीये, मला पूर्ण 40-50 ओव्हर टिकता आलं पाहिजे, माझ्या हातापायांमध्ये गोळे येता कामा नयेत, वगैरे वगैरे वगैरे. हे कधी साध्य होईल? जर आपल्याला शरीराचं बल हे योग्य प्रकारे वापरता आलं तर. ते झालं बल. मी म्हटल्याप्रमाणे की लक्षात घ्या, बल ही सुद्धा खूप व्यापक संज्ञा आहे आयुर्वेदामधली. मी त्याबद्दल फार वदंता करणार नाही, कारण विषयांतर होईल. पण इथं बघा, आता बल ही संकल्पना इतकी मोठी असेल तर उदानाच्या या कॉन्टेक्स्ट मध्ये बलाचा विचार नक्की कसा करायचा? ज्यांनी उदान वायूचे जे काही वात शोणित निदान, अष्टांग हृदय निदान 16वा अध्याय, याच्या अनुषंगाने हेतू पाहिले असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला ती गोष्ट एक हमखास बघायला मिळते की प्रायः भारवहन, किंवा तुम्ही जरी अर्धित इत्यादी व्याधींचे हेतू पाहिलेत किंवा अशा प्रकारचे अन्य हेतू पाहिलेत, क्षतक्षीणाचे, उरक्षताचे, ते जे काही सर्व हेतू आहेत हे प्रायः असे हेतू आहेत की त्या ठिकाणी उदानाचं बल अभिव्यक्त होतो. धनुष्य ताणणे, एखादी जड गोष्ट हवेत उचलणे, कोणाला तरी मुलाला कडेवर घेणे, खांद्यावर बसवणे, बोलणे, एखादी गोष्ट बोलायला पण सलग बल लागतं, मोठ्याने घोषणा देणं, ज्या सर्व ह्या गोष्टी आहेत ज्यांना प्रायः ऊर्ध्वगती लागते, वरच्या दिशेने एफर्ट्स घ्यायला लागतात. हे सर्व दे आर ऍट द डिस्पोजल ऑफ उदान. आणि म्हणूनच उदान या नावामध्येच उत हा प्रत्यय आहे. उत प्रत्यय हा प्रायः ऊर्ध्व दिशा वाचक आहे, अभाव, वर अशा प्रकारचा अर्थ दाखवणारा आहे. म्हणून बघा ना, वाक प्रवृत्ती ही सर्व प्रक्रिया ही आपली टुवर्ड्स अपवर्ड्स आहे. म्हणून एक तिकडे एकदम फक्त उदाहरण सांगतो व्यवहारातलं की उदाहरणाचं बल कसं बघायचं. तुम्ही आपण कधी पण हे बघतो वेट लिफ्टिंग, तिकडे बघा तुम्ही की जे काही अनेक त्याचे प्रकार असतात. एकदम डोक्यावर वजन उचलायचं, पहिले खांद्यावर घ्यायचं, मग वर जोर लावायचा, वगैरे वगैरे. हे जे काही वेट लिफ्टर असतात ना, त्यांची कंबर एकदम बारीक असते बघा प्रायः, इन कंपॅरिझन विथ देअर उरप प्रदेश, वक्ष प्रदेश. आणि त्यांचा उरप प्रदेश हा अत्यंत सारवान, उपचित अशा मांस, मेद, कफदोष आणि पुष्ट असतो. मुख्यतः मांस, मेद
आणि जे काही उपधातू आहेत शिरा कंडरा आदी हे आम्हाला विजिबल दिसतात. त्यांची चेस्ट ही मेजरमेंट वाईज खूप मोठी असते. का बरं? कारण आपण याचा जे काही एक उल्लेख मागच्या सत्रात बघितला होता की वातकलाकली अध्याय सांगितलेला आहे की शरीरच किंवा शरीराचा तो अवयव ज्या ठिकाणी तो वात हा संचार करतोय, काम करतोय, तो जितका वाताच्या उलट्या गुणांचा असेल म्हणजे स्निग्ध, श्लक्ष्ण, उष्ण, मृदू वगैरे, स्थिर अशा गुणांचा असेल तितकी वाताची गती ही अव्याहत राहते, अनऑब्स्ट्रक्टेड राहते, वात हा सम्यक स्थितीमध्ये राहतो. आणि म्हणून उरस्थानी जे की मुख्य स्थान आहे उदानाचं, त्या उदानाद्वारे हे मुख्यतः अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी इन अपवर्ड डिरेक्शन, जिकडं बल लावणं, बेसिकली अगेन्स्ट प्रेशर जिथे बल लावणं हे अत्यंत आवश्यक असतं, त्यासाठी त्याला त्याचा उर प्रदेश नावाचा मुख्य अवस्थिती स्थान हे स्निग्ध, स्थिर अशा गुणांनी युक्त पाहिजे. म्हणून ज्यांचा उर प्रदेश, तुम्ही इव्हन हे बघा, जे शरीर सौष्ठव स्पर्धेत भाग घेतात बॉडी बिल्डर्स, सगळ्यांची उरस्थान प्रधान ही बल अत्यंत पुष्ट असतात. कारण दॅट डिपिक्ट्स की त्यांचा उदानाचं बळ सुद्धा अत्यंत अधिक असणार आहे. या अनुषंगाने सुद्धा मला एक गोष्ट जी आठवते, जी मी गोष्ट वाचली का ऐकलेली आहे, याच्यामधले कॅरेक्टर्स कदाचित चुकले असतील, पण मुख्यतः कोलडकर सरांच्या अनुभवातला एक तो किस्सा आहे. मला निश्चित आठवते की त्या सरांच्या सोबत कोणतरी होतं आणि कडेवर एक मुलगा होता. तो मुलगा खेळत असताना, जागा असताना काय वाटत नव्हतं आणि मग तो मुलगा कडेवरच झोपी गेला, लहान मुलगा. तो कडेवर झोपी गेल्यानंतर मात्र त्या माणसाला त्याचं वजन वाटायला लागलं. म्हणजे आता ह्याच्या लगेचच प्रत्येक ठिकाणी डायरेक्ट कसा बघावा, लगेच त्यांनी विचारलं सरांनी की बघा बरं असं का झालं की तेवढाच किलोचा मुलगा, त्याच वयाचा मुलगा हा जोपर्यंत स्वतः जागा होता, कडेवर बसून का होईना पण बोलत खेळत होता, तोपर्यंत काही फार वाटलं नाही. पण जेव्हा तोच कडेवर खांद्यावर डोकं ठेवून झोपी गेला तेव्हा त्याचं ओझं वाटायला लागतं. at both instances we have got the same weight. मग काय झालं, पहिल्यांदा जेव्हा तो मुलगा जागा असतो तो स्वतःच्या उराच्या उदानाच्या बळावर ताठ जागा अपवर्ड्स असतो. जेव्हा तो झोपी जातो तेव्हा उदानाचं हे ऊर्ध्व धारणाचं, आम्हाला ताठ उभं ठेवण्याचं काम हे बंद पडतं आणि ते काम तो मुलगा ज्याच्या खांद्यावर आहे त्याला ऑन द बिहाफ ऑफ द चाइल्ड करायला लागतं. सो आता ज्याच्या कड्यावर मूल आहे त्याला स्वतःचं शरीर आणि त्यासोबत त्या मुलाचं ज्याचं उदानाचं कार्य तात्पुरतं थांबलंय त्याचं शरीरासकट स्वतःच्या उदानाचं कार्य करायला लागतं. सो अशा उदाहरणांनी हे काय सांगतोय बघा, हे असं आम्हाला रोजच्या जीवनातले कर्म कळले ना वाताची की पटापट आम्हाला त्याचा उपयोग दवाखान्यामध्ये सुद्धा होतो. की अरे या पेशंटमध्ये कोणता वाद बिघडलाय, याचं बलक्षीण आहे, पण कोणत्या अनुषंगाने बलक्षीण आहे, धातुक्षारता कमी आहे का, ओजक्षय आहे का, उर प्रदेशाचं उदानाचं कर्म कमी पडतंय का वगैरे. आणि अशा अनुषंगाने मग अशा रुग्णांमध्ये औषधं उदानकाळी देणं, लेहनं देणं अशा गोष्टी आम्हाला करता येतात. हा सगळा व्याप आम्हाला अशा कार्याला समजून घेतला की स्पष्ट होतो. सो प्रयत्न, ऊर्जा, बल यांचे ह्या अनुषंगाने अर्थ हे तुम्हाला कळले असतील. पुढचा बघा, वर्ण. बघा यातले अनेक मुद्दे आहेत ना, अनेक कार्य ही अनेक गोष्टींवर डिपेंडंट आहेत. वर्ण म्हणजे वात किंवा वर्ण म्हणजे उदान, बस असं अजिबातच नाही हे आम्हालाही माहिती आहे. अगदी त्वचा, पित्त, रक्त, इथं उदान, ओज अशा अनेक शारीर भावांवर वर्ण हा डिपेंडंट असतो. सो इट इज नॉट अ लिनियर फंक्शन. पण मग या वर्णामध्ये उदानाचं काम आम्ही समजून कसं घ्यायचं, तर बघा जेव्हा म्हणजे बरं मी तुम्हाला बोलीभाषेतलं उदाहरण देतो की अचानक चेहरा काळवंडला किंवा एखादं शारीरिक काम कोणी करून आले, दमलाय, तर चेहरा काळवंटतो. तर काळवंटतो म्हणजे त्याचं वैवण येतं, डाग पडतात, त्याचं त्वचेचा रंग पूर्ण बदलतो. असं होतं का नाही, पण वैवणे कळावं इतकी रंगातली छटा त्याची तडक बदलते. आणि तेच एखादी चांगली गोष्ट कळली तर आपण काय म्हणतो, आता बघ ह्याचा चेहरा कसा उजळला. आता हे उजळणं, काळवंडणं हे जे काही वर्णातल्या छटा आहेत ज्या क्षणात दिसतात, क्षणात कमी होतात, दे आर नॉट परमनंटली देअर. हे तडक होणं दे आर इंडिकेटिव्ह ऑफ फंक्शन ऑफ उदान.
चेहरा उजळणं पटदिशी हे उदानाचं कार्य आहे. चेहरा म्हणजे चेहरा दिसतो म्हणून, आणि चेहरा काळवणं याचा अर्थ की वायूच्या गतीमध्ये काहीतरी गडबड आहे म्हणून इतक्या लगेचच हे वर्णामध्ये बदल दिसला. कारण वर्ण बदलणं हे काही जोक नाहीये. वर्णाचं वैवर्ण्य व्हायला, वैवर्ण्यात सवर्णता व्हायला लोकांना आठवडे, महिने, वर्ष लागतात. सो हे काळवणं आणि उजळणं ही जी काही प्रक्रिया तात्पुरती होते, ही मुख्यतः वर्णाचं कार्य, हा वर्णाचा जो उजाला आहे हा टिकवून ठेवण्याचं कार्य हे उदानाचं आहे, हे समजून घ्यायचं. आणि पुढे स्मृती. स्मृती म्हणजे काय? तर अर्थात स्मरणशक्ती. म्हणजे थोडस इंग्रजीमध्ये स्पष्टता करून सांगतो, पॉवर ऑर कपॅसिटी टू रिकॉल ऑल टू रिकलेक्ट. अर्थ सोपा आहे बघा. थोडक्यात एखादी लक्षात ठेवलेली गोष्ट आहे तशी लगेचच आठवणं हे उत्तम स्मृतीचं द्योतक आहे. म्हणून इथं आम्हाला स्मृती हे उदानाचं काम आहे. म्हणजे लक्षात ठेवणं ही गोष्ट थोडी वेगळी आहे. जर तुम्ही थोडा बारकाईने अभ्यास केला तर ग्रंथाकर्षण शक्ती आणि धारण शक्ती हे काम मेधा या बुद्धिविशेषाचं आहे. आणि एकदा लक्षात ठेवलेली गोष्ट ही पुनश्च आठवणं यासाठी आम्हाला स्मृती नावाची शक्ती लागते. आणि ती उदानाच्या काय म्हणतो मदतीने एक्झिक्यूट केली जाते. म्हणून बघा, कफ प्रकृतीची लोक स्मृतिमंत असतात असं म्हटलेलं आहे. आणि ऑन द कॉन्ट्ररी वात प्रकृतीची लोक काय म्हणते, काय बरं मी त्याचं ते परिभाषा विचारलो, अल्पस्मृतया, शीघ्रग्राहिणोपी अल्पस्मृतया. शीघ्रग्राहिण म्हणजे खूप लवकर समजतं बरं त्यांना, पण अल्पस्मृतया त्यांना रिकलेक्ट करता येत नाही. रिकलेक्ट का करता येत नाही? कारण त्यांच्याकडे उदानाचं कर्म चांगलं व्हायला, उदानाच्या उर नावाच्या कोष्ठाच्या किंवा त्या आशयाच्या असमंतामध्ये मांसाचं, कफाचं पुरेसं लेपन, उपचय हा नसतो. आणि म्हणून ह्या अनुषंगाने आम्हाला स्मृतीवर काम करायचं असेल तर उदानाचं जे काही स्थानं आहेत, ही सर्व स्थानं योग्य धातूंनी पुष्ट उपचित हवीत. अच्छ कफ हा चांगला व्हावा. बघा बरं गंमत, उरस्थान हे कफदोषाचं प्रमुख स्थान आहे. उरक कंठ शिरक कुलोम वगैरे, आणि त्याच ठिकाणी ते स्थान हे उदानाचं पण आहे. आणि दोघांना एकमेकांची गरज आहे. आम्ही बघतो की ही सगळी प्रक्रिया मी आता इतका वेळ बोलतोय, हे सगळं या उरस्थानातून त्या वायूची गती चालू आहे. आणि मी जर इतका सलग बोलत राहिलो, हे स्थान कफाचं नसलं असतं तर कधीच शोष झाला असता. तो ह्या सर्व वायूचं स्थान असणं उदानाचं स्थान, जे की बलाचं अधिष्ठान आहे, आणि ते स्थान कफाचं पण असणं, ही खूप सुंदर रचना ही आम्हाला या शरीरामध्ये बघायला मिळते. आणि दिस बोथ दोष, कफदोष आणि उदान वायू, दे गो हँड इन हँड when it is about the बल और कार्य ऑफ उर प्रदेश. ठीक आहे. तो ह्या अनेक गोष्टी आम्हाला इथे समजून घेता येतात. आणि ह्याचा ते काही काही मुद्दे बघा की आम्हाला बरेचदा यातल्या 2 किंवा अधिक कर्मांची विकृती सोबत बघायला मिळते, किंवा त्यांची फलश्रुती असलेली कल्प एकत्र बघायला मिळतात. उदाहरणार्थ वाक प्रवृत्तीबद्दलचं मिनमिन, गदगद यांचा उल्लेख असलेलं आणि स्मृतीबद्दलचं जे काही खूप एक प्रसिद्ध जो काही कल्पविशेष आहे, तो म्हणजे आपलं सारस्वतारिष्ट. बघा तिकडे बाकी फलश्रुती पेक्षा जे मुख्यतः विशेषत्वाने आलंय ते 2 गोष्टी आल्यात, स्मृतीचा उल्लेख आणि वाचेबद्दलचा उल्लेख. आणि या दोन्ही गोष्टी या उदानाची कार्य आहेत. हे सांगण्याचं प्रयोजन काय की आम्हाला या अनुषंगाने एखादी वनस्पती विशेष ही कोणत्या विशेष वायूच्या विशेष स्थानी काम करते का, इथपर्यंत गामित्व कळतं. मला परवाच त्या वसंत कल्पाच्या व्याख्यानामध्ये एकाने विचारलं होतं की वनस्पतीचं गामित्व समजून कसं घ्यायचं. मी त्याला म्हटलं होतं की मला एकाच वाक्यात उत्तर देता येणार नाही, कारण त्याची अनेक पद्धती आहेत. त्यातली ही एक पद्धत आहे की आम्हाला अशा प्रकारे की हे विशिष्ट कार्य विशिष्ट दोषाचं आहे, विशिष्ट दोष प्रकाराचं आहे, विशिष्ट धातूचं आहे, आणि त्या विशिष्ट कार्याचं फलश्रुती असलेला कल्प द्रव्य आम्हाला सापडतो. असा असल्यास आम्हाला 1:2, 2:3 असं कोरिलेशन करणं हे जमतं, सोपं जातं. म्हणजे मला काय कळतं तर सुवर्ण, ब्राह्मी अशा वनस्पतींची कामं ही उदान नक्षत्रावर होत असणार.
माझ्या अनेक वनस्पती, पिंपळी असेल, घृत असेल, वगैरे वगैरे, अशा अनेक विदारी असेल, अशा वनस्पतींचं काम हे या क्षेत्रावर होतं. आता या क्षेत्रावर होतं म्हणजे या सर्वच वनस्पती वाक्प्रवृत्ती, प्रयत्न, ऊर्जा, बलवण करतात असं अजिबात नाहीये. त्याच्यामध्ये पण बारकावे आहेत. कोणती वनस्पती मुख्यतः वाक प्रवृत्तीसाठी कारणीभूत होईल, म्हणजे वाक्प्रवृत्तीसाठी कारणीभूत म्हणजे ते कार्य नीट होण्यासाठी जी काही दोषांची वैषम्यावस्था घालवायची आहे आणि साम्यावस्था आणायची आहे, त्यासाठी कोणती वनस्पती जास्त काम करेल त्या स्थानामध्ये. विदारी ही कदाचित बल अधिक चांगलं देईल. ब्राह्मी हे वाक्प्रवृत्ती, वर्ण, स्मृती ह्याच्यावर काम करेल, वगैरे वगैरे. तर अशा प्रकारे आम्हाला वनस्पती द्रव्य निवडण्याबद्दल, कल्प निवडण्याबद्दल आणि कल्प समजून घेण्याबद्दलचे बारकावे आम्हाला या प्रकारे असा अभ्यास केल्याने मिळू शकतात. ओके, या अनुषंगाने आता आपण उर्वरित टीका आहे हेमाद्रीची आयुर्वेद रसायनाची ती वाचूयात. उदानस्य स्थान कर्माणी आह उरस्थानमिती. उदानाचे आता स्थान आणि कर्म हे सांगितले जात आहेत, सांगितले गेले आहेत उर स्थानमिती या सूत्रापासून पुढे. उदानस्य उराहा अवस्थिती स्थानम. उदानाचे उर अवस्थिती स्थान आहे. उरो अवस्थिती स्थानम हा विसर्ग संधी आहे. तिकडे तुम्हाला मध्ये अवग्रह दिसतोय, याचा अर्थ उराहा अवस्थिती स्थानम, हे अर्थ पाहिला आपण. नासादी विचरण स्थानम हे आपण पाहिलं, हे सोपं आहे. आणि वाक्प्रवृत्त्यादिकम कर्म, वाक्प्रवृत्ती इत्यादी हे उदानाचे कर्म आहेत. आणि या दोन्ही टीका बघा जे आपण आताच पाहिलेले आहेत की प्रयत्न, उत्साह आणि ऊर्जा प्राणनम. तर या अशा प्रकारे या उदानाची टीका ही इथं पूर्ण होते. ठीक आहे, आता पुढच्या सूत्राकडे जाऊयात. सूत्र वाचूयात आपण. व्यानो हृदि स्थितः कृष्णदेहचारी महाजवः गत्यपक्षेपणोक्षेप निमेषोन्मेषणादिकाः प्रायः सर्वा क्रियास्तस्मिन् प्रतिबद्धा शरीरिणाम. आपण सूत्राचा अर्थ आज लावूयात आणि मग थांबूयात, म्हणजे पुढच्या सत्राला आपल्याला टीका ही साक्षात सुरू करता येईल. बघा, व्यान हा कसा आहे? हृदि स्थितः. त्याचं पहिलं विशेषण आहे स्थितः. स्थित आहे तो कुठं? हृदि सप्तमी एकवचन. सप्तमी एकवचन, सप्तमी विभक्तीचा अर्थ काय होतो? अधिकरण. सो व्यान हा हृदयामध्ये स्थित आहे, हा पहिला मुद्दा. पण त्याचं दुसरं विशेषण काय आहे? कृत्स्न देहचारी. म्हणजे तो कृत्स्न म्हणजे होल म्हणजे WHOLE, संपूर्ण. देहचारी तो विशेषत्वाने हृदयात स्थित आहे, मात्र संपूर्ण देहात चरण करणारा, पसरणारा असणारा असा तो व्यानवायू आहे. त्याचं अजून एक पुढे जे विशेषण आहे या जोडीमध्ये, महाजवाहा. महाजवाचा अर्थ आपण बघणार आहोत, पण जव याचा अर्थ गती असा मुख्यत्वाने होतो. सो तो अत्यंत जास्त गती असलेला आहे. आता पुढच्या ओळींमध्ये त्याच्या कार्यांबद्दल चर्चा केली आहे. त्याच्यामध्ये बघा, मधला जो जी काही अख्खा शब्द आहे तो समास आहे. गती, अपक्षेपण, उत्क्षेप, निमेष, उन्मेषण आणि आदिकाहा अशी ते पद आहेत. गती ह्याचे सगळ्यांचे अर्थ आपण पुढे पाहणार आहोत. आता फक्त सूत्र जर आपण छोटं मोकळं करून वाचूयात. गती, अपक्षेपण, उत्क्षेप, निमेष आणि उन्मेषण अशी 5 कार्य त्यांनी इथं केवळ उदाहरणार्थ दिलेली आहेत. आणि आदिकाहा म्हणजे अशी अन्य सुद्धा कामं आहेत. आता अन्य कामं कोणती? हे ज्यांनी अष्टांग संग्रहाचा गृहकार्य केले त्यांना एव्हाना कळलं असेल. आता पुढे बघा, इथं त्याचं कर्मांचं वर्णन संपत नाही, किंबहुना ह्या शब्दाच्या आधारे ती खरं कर्माची व्याप्ती व्यानाची ही आमच्या समोर उलगडून सांगतात. काय बघा, शेवटचा वाक्याचा अन्वय लावायचा प्रयत्न करू आपण. प्रायः सर्वाः क्रियाः, शरीरातील सर्व क्रिया, ऑल द फिजिकल मुवमेंट्स, ज्या आपल्या शरीराच्या सर्व हालचाली आहेत त्या प्रायः म्हणजे जनरली. कारण काही क्रिया या अन्य वायूंच्या सोबत किंवा अन्य वायूंच्या मदतीने पण करायला लागतात. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की उदाहरण असेल तर डोक्यावर भार उचलणं किंवा धनुष्य ताणणं, या प्रक्रियेमध्ये उदानाची गरज लागते बल अभिव्यक्त व्हायला. सो
त्या पण क्रियाच आहेत, पण ते एकट्या व्यानावर नाहीयेत निर्भर. म्हणून प्राय म्हणजे जनरली, सर्वाहा क्रिया, सर्वच अशा प्रकारच्या क्रिया तस्मिन प्रतिबद्धाहा शरीरिणाम. आता हे कसं लावायचं, तर शरीरिणाम, शरीरी म्हणजे कोण, शरीरी म्हणजे ज्याचं शरीर आहे असा तो, म्हणजेच तुम्ही आम्ही जे आम्ही संयोग पुरुष आहोत की नाही, प्राय शरीरी हे आत्म्यालाही म्हणतात, शरीर असलेला असा तो. थोडक्यात काय, आपल्याला त्याचा इथं अर्थ घ्यायचा ही माणूस, तुम्ही आम्ही. शरीरिणाम हे झालं षष्ठी बहुवचन. प्राय शरीरिणाम जनरली माणसांचे काय, सर्वाहा क्रिया, सर्वच अशा क्रिया कशा, गती अपक्षेपण इत्यादी सर्व क्रिया या तस्मिन प्रतिबद्धाहा, तस्मिन सप्तमी एकवचन पुन्हा, त्याच्यामध्ये, त्याच्यात. आपण त्याचा भाषांतर करताना असं म्हणू शकतो की त्याच्याशी बांधल्या गेल्या आहेत, प्रतिबद्धाहा पुनश्च त्याच्याशी बांधल्या गेल्या आहेत. याचा अर्थ कसा लावून घेऊ शकतो आपण, की माणसांमध्ये प्रायः ज्या सर्व हालचाली आहेत त्या या व्यानाशी बांधल्या गेल्या आहेत. म्हणजेच इन अदर वर्ड्स, शरीरातील या सर्व क्रिया जनरली व्यानाद्वारे एक्झिक्यूट केल्या जातात. आणि ह्या क्रिया कोणत्या, तर गती अपक्षेपण इत्यादी. आणि त्या सर्व क्रिया तुम्हाला इथं खाली टिकेत त्याचा उल्लेख आलाय, आपण ती गोष्ट क्रमशः वाचूयात. आता आजच्या सत्राच्या अनुषंगाने जे गृहकार्य द्यायचंय ते गृहकार्य आपलं चरकातलं असणार आहे. चरक चिकित्सा अध्याय क्रमांक 28, अर्थात वातव्याधी चिकित्सा. काय करायचंय, त्या अध्यायाच्या शेवटच्या भागामध्ये तुम्हाला अन्य दोषावृत्त वात आणि अन्य दोषावृत्त वाता ही पुढे जाऊन अन्य दोषावृत्त प्राणादी पंचवायू यांची तुम्हाला लक्षणं बघायला मिळतात. म्हणजे काय, तर पित्तावृत्त प्राण, पित्तावृत्त उदान, पित्तावृत्त समान, अशा प्रकारे 5 प्रकार पित्तावृत्त वाताचे. आणि कफावृत्त वात, कफावृत्त प्राण, कफावृत्त उदान, असे कफावृत्त वाताचे 5 प्रकार. असे एकूण 10 या व्याधींचे 10 श्लोक हे तुम्हाला चरकामध्ये एका खाली एक बघायला मिळतात. तुम्हाला काय करायचंय, तर आपण जे काही आता वातांच्या प्रकारांचं अध्ययन करतोय अष्टांग हृदयाच्या अनुषंगाने, इथं आपण आता हृदय डोळ्यासमोर ठेवूयात. ह्या अष्टांग हृदयामध्ये जी काही या 5ही वातभेदांची कामं आहेत त्या कामांचा साक्षात उल्लेख हा त्या सूत्रामध्ये कशा प्रकारे येतो, कोणत्या कार्यांचा उल्लेख बिघडलेला, विकृत झालेला हा त्या सूत्रामध्ये साक्षात आलाय, हे तुम्हाला लिहून काढायचंय. मी पुन्हा थोडक्यात सांगतो. काय करा, मी मागे तुम्हाला हिंट दिल्याप्रमाणे की असं करायचं की जे काही वाताचे प्रकार आहेत त्यांचा डावीकडे कॉलम करायचा, प्राण, उदान, व्यान, समान, अपान. आणि पुढे वर 2 हेड्स करायचे, पित्तावृत्त आणि कफावृत्त. समजा पित्तावृत्तामध्ये 6-7 लक्षणं आहेत, त्यातलं सगळी लक्षणं आहेत म्हणजे विकृती येते. तर त्यातल्या कोणती विकृती हे त्या वायूच्या प्राकृत कार्याचं ॲबनॉर्मल रूप आहे हे शोधून ते लिहायचा प्रयत्न करायचा. उदाहरणार्थ स्मृतिभ्रंश असं समजा कोणा कफावृत्त किंवा पित्तावृत्त उदानामध्ये आलं तर स्मृती हे उदानाचं प्राकृत कर्म आहे आणि इथं ते बिघडलेलं दिसतं आम्हाला, मग तिथं तुम्ही त्याला ते लक्षण लिहून काढायचं. बाकी अन्य लक्षणं लिहायची गरज नाही. अजून एक उदाहरण की उष्मणा उपघात असं आम्हाला कफावृत्त समानच बघायला मिळत असेल की उष्मा म्हणजे अग्नीचा उपघात झाला, तो दुर्बल झाला, मंद झाला. तर ते काम कोणाच्या अनुषंगाने येणार, समानाच्या अनुषंगाने. तो अग्निसमीपस्थ आहे की नाही. मग आम्हाला फक्त कफावृत्त समानाच्या खाली त्या कॉलम मध्ये उष्मणा उपघाता इतकंच लिहायचंय. आम्हाला शोधायचं काय, ह्या ऍक्टिव्हिटीनं करायचंय काय की आम्ही प्राकृत कार्य वगैरे वाचतोय सगळं छान, पण हेच कार्य बिघडली की व्याधीमध्ये लक्षणं बघायला मिळतात. मग खरंच का असं बघायला मिळतं का की हे प्राकृत कार्य हे बिघडलं, हे विकृत कार्य आणि ते बरोबर लक्षण म्हणून आलंय, तर हो असं नक्की बघायला मिळतं. पण ते कनेक्शन एकदा पुन्हा कळावं आणि सोपेपणाने कळावं म्हणून हा होमवर्क करायचा प्रयत्न करा. संदर्भ चरक संहिता चिकित्सा स्थान अध्याय क्रमांक 28 वातव्याधी चिकित्सा. आणि त्यामध्ये तुम्हाला पित्तावृत्त प्राण इत्यादी 5 श्लोक आणि त्याच्या खालीच कफावृत्त प्राण इत्यादी 5 श्लोक असे बघायला मिळतील. त्यामध्ये
प्रत्येक प्रकारात त्या वायूच्या वाग्भटातल्या कोणत्या कामांबद्दलची विकृती तिकडे आलेली आहे हे शोधून त्याचा कॉलम करायचा प्रयत्न करा. त्या निमित्ताने आपली हळूहळू जे काही आपण इथं शारीर बघतो आहोत, जे काही दोषादी विज्ञान बघत आहोत, त्याचं डायरेक्ट रिलेव्हन्स हा निदानामध्ये कसा बघायला मिळतो, ही आमची दृष्टी, आमची बुद्धी तयार व्हायला लागेल. ठीक आहे, तर आजच्या सत्राला आपण इथे थांबूयात. आजच्या सत्रामध्ये कोणाला काही शंका असेल तर आता नक्की विचारा, अन्यथा इथं आपलं सत्र संपूर्ण करूयात.